नमस्कार मित्रांनो, सर्वांना सुप्रभात. तर आज 13 नोव्हेंबर आणि चला पाहूया आजच्या 10 टॉप चालू घडामोडी. भारत भूतानने 1020 मेगावॅट पुतांग सांगचू 2 हायड्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले. NTPCने नोएडा येथे देशातील पहिली 3 मेगावॅट वॅन्डिनियम रेडॉक्स फ्लो बॅटरी सुरू केली. 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार महाराष्ट्र प्रथम, गुजरात द्वितीय आणि हरियाणा तृतीय क्रमांकावर. भारत श्रीलंका संस्कृत महोत्सव कोलंबो येथे सुरू. UIDAI म्हणजेच आधार कार्डने मुलांच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी मोफत फी योजना जाहीर केली. शैलेश चंद्र बनले OICA चे प्रथम भारतीय अध्यक्ष. ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025 मध्ये भारत 15व्या आणि दीर्घकालीन क्रमवारीत 9व्या स्थानावर. सर्व्हियर इंडियाने सरकारी रुग्णालयात मोफत बायोमार्कर टेस्ट सुरू केली. भारत व्हिएतनाम विनबॅक 6 सैन्य सराव हनोईत सुरू. आणि आजची शेवटची म्हणजेच आज वर्ल्ड न्यूमोनिया डे, एव्हरी ब्रेथ मॅटर्स या थीमसह साजरा. धन्यवाद.